4 ते 5,000 वर्षांपूर्वी अवकाशातून पृथ्वीवर पडलेल्या उल्कापिंडाचा हा दुर्मिळ तुकडा. अर्जेंटिना येथे पडलेल्या उल्कापिंडाचे अवशेष जपान येथील अत्याधुनिक जॅक्सा स्पेस सेंटरमध्ये जतन करून आहेत. मराठी विज्ञान परिषदेच्या अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने यांना जपान अभ्यास दौऱ्याची संधी मिळाली आणि त्यांनी त्या ठिकाणावरून उल्कापिंडाचा हा दुर्मिळ तुकडा अमरावतीत आणला आहे. नुकताच हिलटॉप आणि सुकी कन्सल्टन्सी यांच्या माध्यमातून मला जापान येथे अभ्यास दौऱ्याकरता जाण्याची संधी मिळाली आणि या संधीचा सोनं करण्यासाठी मी मराठी विज्ञान परिषदेतर्फे त्या ठिकाणी मुद्दाम गेलो आणि त्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी बघितल्या, अनुभवल्या, त्यापैकी एक महत्त्वाची गोष्ट जी मला क्लिक झाली, आवडली, ती म्हणजे तिथलं जॅक्सा स्पेस सेंटर एक्झिबिशन. जॅक्सा हे जागतिक दर्जाचं एक असं केंद्र आहे, एक असं सेंटर आहे ज्या ठिकाणी स्पेस टेक्नॉलॉजीवर काम होतं. सॅटेलाईट तयार करणे, रॉकेट्स तयार करणे, ॲस्ट्रॉनॉटसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू गोष्टी तयार करणे, याच्यावर नियमित त्या ठिकाणी संशोधन सुरू असतं. त्यातला एक भाग होता आणि त्या ठिकाणी मला एक गोष्ट विशेषतः आवडली आणि ती मी या ठिकाणी अमरावतीमध्ये आणलेली आहे. ज्याला आपण म्हणूया उल्कापिंडाचा एक छोटासा तुकडा. तो तुकडा या ठिकाणी माझ्यासमोर आहे, तुम्ही पाहू शकता. या उल्कापिंडाची जर आपण वय बघितलं तर साधारणतः 4 ते 5,000 वर्षापूर्वी अर्जेंटिना या ठिकाणी एक उल्कापिंड येऊन आदळला. त्या उल्कापिंडामधील हा एक छोटासा तुकडा आहे जो निकेल क्रोमियम लोहापासून बनलेला आहे आणि तो तुकडा मी या ठिकाणी आणलेला आहे. असा हा तुकडा 4 ते 5,000 वर्षापूर्वीचा असून त्याचा अभ्यास करण्यासाठी जॅक्सा सेंटर, स्पेस सेंटर या ठिकाणचे वैज्ञानिक त्याच्यावर काम करतात आणि भविष्यामध्ये ज्या योजना आखल्या जातात त्यासाठी अशा प्रकारचा अभ्यास उपयोगात पडतो. अशा प्रकारचे पुष्कळ वेगळ्या आकाराचे लहान मोठे दगड, स्टोन त्यांच्याकडे आहेत. हा जो प्रकार आहे हा आयरन प्रकारामधला येतो, कारण जे आपले ॲस्ट्रॉइड येऊन पडतात त्याचे वेगळे प्रकार आहेत. त्यापैकी जो लोह प्रकारामध्ये येतो तो हा आपल्याला पाहता येईल, या ठिकाणी दिसतोय तुम्हाला. हा जो आहे हा निकेल क्रोमियम पासून बनलेला आहे. तर हा आपल्या इथे अमरावतीमध्ये पाहण्यासाठी उपलब्ध आहे. असा हा उल्कापिंडाचा छोटासा तुकडा अमरावतीत आणण्यामागचा उद्देश असा आहे की मराठी विज्ञान परिषद स्टार गेझर क्लब नावाचा एक ग्रुप चालवतं, ज्यामध्ये आपण खगोलशास्त्राबद्दलची माहिती आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना, खगोलप्रेमींना देत असतो आणि त्यांना उल्कापिंडाबद्दल आपण बरीच माहिती दिली. पण प्रत्यक्ष हा उल्कापिंडाचा तुकडा असतो कसा हा पाहण्याचा, त्याला स्पर्श करण्याचा, जवळून त्याचं निरीक्षण करण्याचा अनुभव आपल्या विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. हा यामागचा मूळ हेतू आहे आणि म्हणूनच तो आपण अमरावतीमध्ये आणलेला आहे. केवळ पुस्तकांमधून अंतराळ विज्ञान शिकण्यापेक्षा अंतराळातून आलेल्या वस्तूला पाहण्याची, स्पर्श करण्याची आणि तिचा अभ्यास करण्याची अनोखी संधी या उल्कापिंडाच्या तुकड्यामुळं अमरावतीत उपलब्ध झाली. शशांक लावरे, ETV भारत, अमरावती.